स्मशानात मृत भक्ताला स्वामी समर्थांनी पुन्हा दिले जीवन. सखाराम भक्ताची अद्भुत आणि चमत्कारी कथा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण अशी एक विलक्षण आणि हृदयाला स्पर्श करणारी कथा ऐकणार आहोत, जी ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनात स्वामी समर्थांवरील श्रद्धा अनेक पटींनी वाढेल. ही कथा आहे स्वामी समर्थांचे परमभक्त सखाराम यांची. अशी भक्ती, असा विश्वास आणि असा चमत्कार फार क्वचित ऐकायला मिळतो. असे म्हणतात की ज्या भक्ताच्या अंतःकरणात स्वामींचे अखंड स्मरण असते, त्याचे रक्षण करण्यासाठी स्वामी काळालाही थांबवतात. मृत्यूही त्यांच्या इच्छेपुढे असहाय्य ठरतो. ही कथा त्याच दिव्य अनुभूतीची आहे. सखाराम हा अक्कलकोट परिसरातील एक अत्यंत साधा, गरीब आणि निरागस माणूस होता. त्याच्याकडे धन नव्हते, मोठे घर नव्हते, प्रतिष्ठा नव्हती, पण त्याच्याकडे एक अशी संपत्ती होती जी जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी होती. ती म्हणजे स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा. दररोज पहाटे उठून स्नान करणे, स्वामींचे नामस्मरण करणे, मठात जाऊन दर्शन घेणे, सेवा करणे आणि गरजूंना मदत करणे हा त्याचा नित्यक्रम होता. गावातील लोक म्हणत, सखारामचे जीवन म्हणजे चालती बोलती भक्ती. स्वामी समर्थांनाही सखारामची निष्कपट सेवा अत्यंत प्रिय होती. अनेक वेळा स्वामी त्याला प्रेमाने हाक मारत, त्याच्याशी संवाद साधत आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत. परंतु प्रत्येक भक्ताच्या जीवनात परीक्षा येतेच. एके दिवशी सखारामला अचानक एक दुर्धर आजार झाला. गावातील वैद्य आले, औषधे झाली, प्रार्थना झाली, पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. त्याच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू होते. गावकरी सतत स्वामींचे नाव घेत होते. तरीही एक दिवस असा उगवला की सखारामने शेवटचा श्वास घेतल्याचे सर्वांना वाटले. घरात आक्रोश सुरू झाला. नातेवाईक रडू लागले. अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. पारंपरिक विधीनुसार त्याचे पार्थिव सजवण्यात आले आणि राम नाम सत्य आहेचा जयघोष करत सर्वजण स्मशानभूमीकडे निघाले. स्मशानात चिता तयार करण्यात आली. लाकडे रचली गेली. सखारामचे पार्थिव त्यावर ठेवण्यात आले. कुटुंबियांचे डोळे पाणावले होते. प्रत्येक जण अंतिम दर्शन घेत होता. अग्नी देण्याचा क्षण जवळ आला आणि त्याच क्षणी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ अचानक गंभीर झाले. स्वामी काही क्षण शांत बसले. त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होते. त्यांनी अचानक मोठ्या आवाजात सांगितले, थांबा, अजून अग्नी देऊ नका. आजूबाजूचे सेवेकरी आश्चर्यचकित झाले. कोणालाही काही समजले नाही. स्वामींनी तात्काळ एका सेवकाला स्मशानात धाव घेण्याची आज्ञा दिली. जा, त्यांना सांग, चिता पेटवू नका, आम्ही येत आहोत. सेवक जीवाच्या आकांताने धावत सुटला. दरम्यान स्मशानात अग्नी देण्याची तयारी पूर्ण झाली होती. तेवढ्यात धापा टाकत सेवक तेथे पोहोचला. तो ओरडला, थांबा, स्वामी समर्थांनी आज्ञा केली आहे. चितेला अग्नी देऊ नका. सर्वजण स्तब्ध झाले. काही वेळातच स्वामी समर्थ स्वतः स्मशानात आले. संपूर्ण वातावरण बदलले. जिथे काही क्षणांपूर्वी दुःख आणि निराशा होती, तिथे आता आशेचा किरण दिसू लागला. स्वामी चितेजवळ गेले. क्षणभर त्यांनी सखारामकडे पाहिले. मग प्रेमाने त्याच्या कपाळावर हात ठेवला. काही क्षण शांतता. अचानक सखारामच्या शरीरात हालचाल झाली. त्याच्या बोटांनी हालचाल केली. डोळे अलगद उघडले आणि तो सावकाश उठून बसला. स्मशानभूमीत उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्याने थरारले. काहींच्या हातातून पूजा साहित्य खाली पडले. काही जण आनंदाने रडू लागले. सगळ्यांच्या तोंडून एक जयघोष घुमू लागला.
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सखारामने डोळे उघडताच सर्वप्रथम स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले। तो अश्रूंनी म्हणाला, स्वामी, माझे जीवन तुमचे आहे। स्वामी फक्त स्मितहास्य करत म्हणाले, तुझे कार्य अजून बाकी आहे। या एका वाक्याने सखारामच्या आयुष्याला नवे ध्येय मिळाले। काही दिवसांनी स्वामींनी त्याला एक विशेष आज्ञा दिली। अक्कलकोटच्या दक्षिण दिशेला जा, तिथे एक प्राचीन शिवमंदिर मातीखाली गाडले गेले आहे, त्याचा शोध घे। सखारामने कोणताही प्रश्न विचारला नाही। तो स्वामींच्या आज्ञेनुसार निघाला। अनेक दिवस शोध घेतल्यानंतर एका ठिकाणी त्याला विलक्षण अनुभूती आली। गावक्यांच्या मदतीने खोदकाम सुरू झाले। हळूहळू माती दूर झाली आणि त्याखाली एक प्राचीन शिवलिंग व मंदिराचे अवशेष दिसू लागले। सर्व गावकरी आनंदित झाले। तेथे पुन्हा पूजा, अभिषेक आणि आरती सुरू झाली। सखारामने त्या ठिकाणी भक्तीचा दीप कायम तेवत ठेवला। यानंतर स्वामींच्या कृपेने त्याच्या जीवनात अनेक चमत्कार घडू लागले। दुष्काळाच्या काळात गावातील विहिरी कोरड्या पडल्या होत्या। सखारामने स्वामींचे स्मरण करून प्रार्थना केली। काही दिवसांत त्या भागात पाण्याचा स्रोत मिळाल्याची भक्त परंपरेत कथा सांगितली जाते। अनेक दुःखी, आजारी आणि निराश लोक त्याच्याकडे येऊ लागले। सखाराम स्वतःला कधीही चमत्कारी पुरुष म्हणत नसे। तो नेहमी म्हणायचा, मी काहीच करत नाही, सर्व काही माझे स्वामी समर्थ करतात। ही त्याची नम्रता होती। त्याने आयुष्यभर स्वामींची सेवा, जनकल्याण आणि नामस्मरण यालाच सर्वोच्च स्थान दिले। त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला तो एक संदेश देत असे, संकट कितीही मोठे असले तरी स्वामींचे नाव सोडू नका। काळ पुढे सरकत गेला। सखारामचे संपूर्ण जीवन स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण झाले। आजही अनेक भक्त ही कथा श्रद्धेने सांगतात आणि मानतात की खरी भक्ती, निःस्वार्थ सेवा आणि पूर्ण समर्पण असेल तर स्वामी समर्थ अशक्य वाटणारेही शक्य करून दाखवतात। या कथेचा संदेश, या कथेतून आपल्याला 3 अमूल्य शिकवणी मिळतात। पहिली, खरी भक्ती कधीही व्यर्थ जात नाही। दुसरी, स्वामी समर्थांची कृपा मृत्यू, दुःख आणि संकट यांच्या पलीकडे कार्य करते, असा भक्तांचा विश्वास आहे। तिसरी, जीवनात कितीही अंधार असला तरी स्वामींचे नामस्मरण आशेचा दिवा पेटवत राहते। म्हणूनच आपण सर्वांनी स्वामी समर्थांवर अखंड श्रद्धा ठेवावी, सत्कर्म करावे, गरजूंना मदत करावी आणि प्रत्येक श्वासागणिक म्हणावे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर ती इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा। श्री स्वामी समर्थ।